सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक नाशिक शहराचे अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनात नाशिक मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांची खास उपस्थिती होती. त्याचबरोबर अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले, आयटक जिल्हाध्यक्ष कॉम्रेड व्ही.डी. धनवटे, आयटक जिल्हा सचिव कॉम्रेड दत्तू तुपे, कॉम्रेड महादेव खुडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षनेते तलाह शेख आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून अधिवेशनास प्रारंभ झाला. यावेळी सुजाता भालेराव यांनी स्वागत गीताचे गायन केले, तर प्राजक्ता, त्याचबरोबर कांचन पवार, वनिता गोंदाने, सविता साळवे यांनी सावित्रींच्या ओवी गायल्या. विद्या अंदुरकर यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थित अधिवेशनाला सुरुवात झाली. दरम्यान यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महेंद्र दातरंगे यांच्या अंधश्रद्धेच्या प्रयोगानं अधिवेशनाला प्रारंभ झाला. नाशिक मनपा आरोग्य विभागात 700 आशाताई कार्यरत आहेत, त्यामुळे आरोग्य व्यवस्था बळकट झाली आहे. आशाताई घरोघरी जाऊन बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखण्यासाठी मोठं कार्य करत आहेत. लसीकरण मोहिमेत महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. त्यामुळे आरोग्याची मोठ्या प्रमाणात जनजागृती होते. याचा मनपाला आणि मला सार्थ अभिमान आहे. आशाताईंचा भाऊ म्हणून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायमच कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी केले. आणि मला आठवतंय, मी बऱ्याच महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी नोकरी केली. तालुका आरोग्य चाळीसगाव असताना राजूदादांचा मला बऱ्याचदा आमचा संपर्क आला आणि आता ज्याही काही गोष्टी ती माझ्याशी बोलतात की अशाशा अडचणी आहेत, अशाशा अडचणी आहेत, त्यामध्ये मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. एखादं कुटुंब जर एखाद्या आशाताईंच्या 10,000 रुपयावर चालतंय, त्याच्यासाठी मला असं वाटत नाही की मी कोणाला 100-200 रुपये पुसते, पण एखाद्या ताईंनी स्वतः त्याच्यावरती कुटुंब चालवते, घर सांभाळून कुटुंब नोकरी करून कुटुंब सांभाळते, याचा पण मनुष्य आनंद होतो. बाकीच्या ज्या 46 अशा बाहेरच्या मला त्यातून मी सांगितलं त्यांना की लोकांना घरा ज्या ठिकाणी गरजेच्या आहे. आणि मला वाटतं या 2-3 दिवसामध्ये मी सगळ्या अशांच्या मिटिंगा घेतल्या. घेतल्याकडे 3 दिवसामध्ये सगळ्या अशांच्या मिटिंगा घेतल्या. येणाऱ्या काही दिवसामध्ये 5-6 दिवसामध्ये त्याच्यापेक्षा मोठं भव्य दिव्य हॉल असेल, खूप मोठा कार्यक्रम असेल आपला आशांचा. याचं नियोजन दरम्यान यावेळी कॉम्रेड राजू देसले आणि कॉम्रेड व्ही.डी. धनवटे यांनी अधिवेशनातील मुद्द्यांबाबत स्पष्टता दिली. ते मिळवून घेण्यासाठी लढल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. म्हणून एक सराव संघटना ही आपली आयटक संघटना आहे आणि या आयटक संघटनेची स्थापना 1920 रोजी जवळपास 100 वर्ष होऊन 105 वर्षाचा आपल्या लढ्याचा इतिहास आहे. आणि या लढ्यासाठी त्यावेळेचे मनपाताई असतील, आपले पंडित असतील, यांनी सुद्धा या आयटक संघटनेचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणून आपला इतिहास हा मोठा आहे आणि या संघटनेचे आपण सर्व अशा काही सभासद आहेत, त्याबद्दल मलाही अभिमान आहे की आता माझ्या सर्व अशा काही जागृत झालेल्या आहेत. त्या जागृत यासाठी झालेल्या आहेत. आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्हाला आमचे हक्क मागण्याचा पूर्ण अधिकार आपल्या संविधानानं त्या ठिकाणी दिलेला आहे. तो अधिकार मिळवून घेण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी केव्हाही सज्ज आहोत. आज नाशिक शहरातील कार्यरत असलेल्या आशा संघटनेचा, आशा गटप्रवर्तक संघटने आयटकच्या वतीने शहराचं अधिवेशन पहिलं संपन्न झालं. या अधिवेशनासाठी तानाजी चव्हाण सर डॉक्टर आरोग्य अधिकारी मनपा उपस्थित झालेत आणि त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. आयटकचे जिल्हाध्यक्ष व्ही.डी. धनवटे मामा, दत्तू तुपे जिल्हा सहसचिव, त्याचप्रमाणे महादेव खुडे, तलाह शेख भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांनी शुभेच्छा दिल्यात. राजेंद्र जाधव यांनी शुभेच्छा दिल्यात. आशाताईंनी आपले गीतं सादर केलेत आणि ठराव केलेला आहे की आशाताईंना महानगरपालिकेच्या वतीने
इतर मालेगाव महानगरपालिकेप्रमाणे 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा. दर महिन्याला एकत्रित मोबदला राज्य केंद्राचा एकत्र मिळायला पाहिजे. 26,000 रुपये आशांना किमान वेतन मिळावं. गटप्रवर्तकांना 34,000 रुपये किमान वेतन महागाई भत्त्यासह लागू करावा. सर्वांना शासकीय कर्मचारी दर्जा मिळावा आदी ठराव केलेले आहेत. भारतीय संविधानाला 75 वर्ष होत असल्याने 1 लाख प्रस्ताविकेचं वाटप संपूर्ण शहरातील 1 लाख कुटुंबांना आयटक संघटनेच्या वतीने आशा संघटनेच्या वतीने घरोघर संविधान पोहोचवण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वाढत्या महिला अत्याचाराचा निषेधाचा ठराव करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने संतोष देशमुख सरपंचांचा खून असेल, सोमनाथ सूर्यवंशीची हत्या असेल, याचा आम्ही निषेध करतो. त्यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी हाही ठराव करण्यात आलेला आहे. नाशिक शहरामध्ये ज्या पद्धतीने भाषण करून धार्मिक सलोखा बिघडण्याचं काम केलं जातं आहे, धार्मिक विवाद तयार केला जातो आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. नाशिक शहरामध्ये कुंभमेळा येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये नाशिक शहरामध्ये शांतता नांदली. या अधिवेशन प्रसंगी बीडी कामगार नेते पंडितराव कुमावत, डॉक्टर नागार्जुन वाडेकर, अजमल खान भिका मांडे, राजेंद्र जाधव, नामदेव बोराडे, डॉक्टर अहिरे, कांचन पवार, संगीता सुरंजे, अर्चना जाधव, सविता सूर्यवंशी, वनिता कामटी, ज्योती अहिरे, प्राजक्ता कापडणे, मीना सावंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता सुरंजे यांनी केले, तर नमिता गोंदणे यांनी सर्वांचे आभार मानले. वर्षा येवले, ज्योती अटकाळे, निलिमा चंद्र मोरे, ज्योती जाधव, हर्षदा मोरे, माया खैरे, चित्रा उबाळे आदी आशाताईंनी गीतांचं सादरीकरण करत कार्यक्रमाची सांगता झाली. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.